आणि गाईज आपला इंस्टाग्राम डिसेबल झाला आहे गाईज, कारण काहीतरी पॉल्युशन आलं तर काहीतरी सिक्युरिटी पॉल्युशन, तर डिसेबल झाला गाईज. मी अपील केलं आहे, म्हणजे अपीलचं येत नाही, तर दुसरीकडून अपील केलं गाईज, तर बहुत येते की नाही. कारण गाईज तिथे मी 5-6 महिन्याची मेहनत होती गाईज, गेले. तर जाऊ द्या गाईज. तर मी चाललो शेतात, तर शेतात जाऊन आपण बघू गाईज काय होते सीन. काही नाही सीन गाईज, आपल्याला फक्त तर स्वागत आहे तुमचं गाईज आज नवीन ब्लॉगमध्ये. गाईज आज 4 वाजता ब्लॉग सुरू करतो गाईज, बिकॉज गाईज मी सकाळपासून प्लॅन देत होतो. आणि गाईज आपलं साईनअप पण आलेलं आहे, म्हणजे 1500 रुपयानं एका माणसाने साईनअप केलेलं आहे, म्हणजे काम स्टार्ट केलेलं असेल. तो नवस कस्टमर असतो गाईज, आणि त्याची ID पण मी लावून दिली. आणि गाईज आज माझा रिचार्ज संपला, याच्यामुळे मी आज काम करू शकत नाही, कारण मला कॉल करावं लागतात गाईज, याच्यामुळे माझा रिचार्ज संपलाय. तर बघूत गाईज, आज पप्पाने टाकले तर चांगली गोष्ट आहे. तर गाईज मी जात आहे आपल्या शेतामध्ये, बिकॉज गाईज आज आपल्या गायीसाठी मी चारा आणण्यासाठी जातोय. आणि गाईज जाता जाता कुल्फी पण खातो गाईज, ही 5 रुपीजची. तर गाईज आज असं वाटतं की मला मी चांगल्या एका कंपनीमध्ये काम करतोय, बरोबर, आणि सर्व मला गाईज सपोर्ट करत आहे. पिकळून जाईल ना, याच्यामुळे खातोय. आणि गाईज बघा इकडचा एन्व्हायरमेंट कसा झालेला आहे, हो का, बघा ऊन खूप पडले गाईज. तर गाईज मी जात आहे शेतामध्ये, कारण गाईज मला वैरण आणायची आहे. तर गाईज बघू शकता किती इथं खूप ऊन आहे, तरी पण मी जातोय गाईज. आणि गाईज खूप ऊन आहे तरी पण मी जातोय गाईज, कारण आपल्या गाईला भूक लागलेली होती, याच्यामुळे. तर चला गाईज शेतामध्ये जातो. आणि गाईज आपला इंस्टाग्राम डिसेबल झाला आहे गाईज, कारण काहीतरी पॉल्युशन आलं तर काहीतरी सिक्युरिटी पॉल्युशन, तर डिसेबल झाला गाईज. मी अपील केलं आहे, म्हणजे अपीलचं येत नाही, तर दुसरीकडून अपील केलं आहे गाईज, तर बहुत येते की नाही. कारण गाईज तिथे मी 5-6 महिन्याची मेहनत होती गाईज, गेले. तर जाऊ द्या गाईज. तर मी चाललो शेतात, तर शेतात जाऊन आपण बघू गाईज काय होते सीन. काही नाही सीन गाईज, आपल्याला फक्त तर गाईज मी आलेलो आहे घरी. आणि गाईज आपली आहे मोठी आहे, बघा इथं आहे मोठी आहे. हो नाही हाय म्हणे तर मावली, काय करतेस मग? बसली म्हणा इथं मी बसले रे बाळा. बरं चालते. आता गाईज आपण आता मोठी याची बाज नेऊन देऊत मध्ये, बघायची बघा इथं मिशीच पण आणलेली आहे, तर रूट मोठी आहे आता. तर गाईज ही आहे ही बाज, आता मोठी एरिया घेऊन द्यायची. तर गाईज मी इथे झोपलेलो आहे आपल्या मोठ्या याच्या घरामध्ये. आणि गाईज इथे हनीबनी चालू आहे टीव्हीवर. आणि गाईज मी बघू शकता तुम्ही. तर गाईज मी ऑमलेट खात आहे, हे बघू शकता तुम्ही, आपल्यापाशी ऑमलेट आहे आणि भाकर आहे गाईज. तर गाईज मी खातो, नंतर भेटतो तुम्हाला गाईज, ओके. आणि ते आपला पिक्चर पण लागत आहे गाईज, ॲड चालत आहे. तर गाईज मी खातो, नंतर भेटतो गाईज मला. चहा प्यायला बाहेर चहा प्यायला काय बघू शकता गाईज, चहा प्यायले पप्पा. काय पिला की नाही एसी म्हणत बंद करते तसं डिले कर. तर गाईज मी रील शूट करत होतो, तेवढ्यात गाईज लाईट गेलेली आहे, ही बघू शकते लाईट बंद आहे. आणि गाईज ही आपले पप्पाचा मोबाईल आहे, आज दिलेला आहे, कारण की गाईज नेट संपले याच्यामुळे, आणि सरासरी देत नाहीत गाईज पप्पा मला. आणि हे बघू शकता गाईज ते मी सगळं ठेवलेलं आहे, कारण मला आता शूटिंग करायची होती, त्यात लाईट गेली गाईज. आणि हे बघू शकता गाईज पप्पाचा असा मोबाईल आहे, हो का. तर गाईज या ब्लॉगला मी आता एंड करतो गाईज, कारण या ब्लॉगची मी एडिटिंग करतो. आणि गाईज आता मला फॉलो पण घ्यायचा आहे. तर गाईज भेटू द्या उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग.